नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण अगदी सुपर सॉफ्ट, सुपर स्पॉन्जी असा काही मोजक्या साहित्यांमध्ये चॉकलेट केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त मऊ सॉफ्ट स्पॉन्जी असा हा चॉकलेट केक तयार झालेला आहे. अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम मी इथे एक वाटी घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा कॉफी पावडर टाकते आणि साधारण 1 कप मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे. तर कॉफी आणि गरम पाणीचं हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवायचं आहे. तर आता आपण पुढची कृती पाहूयात. तर इथे मी हे कुकरचं भांडं घेतलेलं आहे केक बेक करण्यासाठी आणि त्याला व्यवस्थित आपल्याला ऑइलनी ग्रीस करून घ्यायचं आहे. इथे बटर पेपर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी इथे ऑइलनी ग्रीस करून नंतर याला डस्टिंग करून घेणार आहे. तर यावरती आपल्याला थोडंसं मैदा भुरभुरायचा आहे आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे व्यवस्थित सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे. तर हे पहा मस्त आपला हा जो केक टीन आहे किंवा कुकरचं जे भांडं आहे ते रेडी झालेलं आहे. तर लक्षात घ्या केक बनवताना सुरुवातीला आपल्याला सर्व पूर्वतयारी करून घ्यायची आहे. म्हणजे आपलं जे केकचं बॅटर रेडी होणार आहे ते लगेचच आपल्याला भांड्यामध्ये ओतून बेक करण्यासाठी ठेवायचं आहे. आता मी एक दुसरा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1/4 कप म्हणजेच 60 ml मी आपलं जे रेग्युलर तेल असतं, रिफाइंड ऑइल आहे ते वापरलेलं आहे. नंतर यामध्ये 1 कप मी म्हणजेच वजनी 160 ग्रॅम मी ही पिठी साखर घेतलेली आहे. नंतर आपण जे कॉफीचं मिश्रण बनवून घेतलं होतं, ते आपल्याला यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्या अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे. साखर व्यवस्थित आपल्याला या कॉफीच्या पाण्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर अगदी साधी सोपी पद्धत आहे. यामध्ये आपण कुठेही दही किंवा मिल्कमेड वापरलेलं नाही आहे. अगदी घरातल्या साहित्यामध्येच आपण हा केक तयार करत आहोत. हे मिश्रण आता बाजूला ठेवूयात आणि सर्व कोरडे मिश्रण आपण एकत्र करून घेऊयात. तर इथे मी चाळणी घेतलेली आहे. त्यामध्ये 1.5 कप मी मैदा घेते. वजनी 180 ग्रॅम हा मैदा आहे. त्याचबरोबर पाऊण कप इथे मी कोको पावडर घेत आहे. वजनी ही कोको पावडर 60 ग्रॅम आहे. नंतर मी यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर टाकते. पाव चमचा बेकिंग सोडा टाकते आणि अगदी चिमूटभर यामध्ये मीठ टाकायचे आणि हे जे सर्व कोरडे जिन्नस आहेत ते आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत. तर चाळल्यामुळे काय होते यामध्ये कुठे काही गुठळ्या असतील किंवा काही मोठे कण असतील तर ते पूर्णपणे निघून जातात आणि अगदी छान सॉफ्ट स्पॉन्जी असा आपला केक तयार होतो. तर हे आपले कोरडे मिश्रण छान असे चाळून झालेले आहे ते व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊयात. तर अगदी करायला सोपा असा हा केक आहे. मुलं कधी-कधी हट्ट करतात केक वगैरे खायचा आहे म्हणून, तर त्यावेळेस तुम्ही मुलांना हा केक बनवून देऊ शकता किंवा लहान मुलांच्या बर्थडेला देखील तुम्ही हा केक बनवू शकता. तर फारच अप्रतिम भन्नाट चवीचा हा केक तयार होतो. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे सर्व कोरडे जिन्नस आहेत ते आपण जे मिश्रण तयार केलं होतं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्हिस्करच्या सहाय्याने आता मी हे व्यवस्थित मिक्स करते. तर तुम्ही पाहू शकता थोडंसं हे जे बॅटर आहे ते आपल्याला घट्ट वाटत आहे. तर यामध्ये आता आपण दूध ॲड करणार आहोत या केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. तर अगदी जास्त दूध एकदम घालू नका. थोडं-थोडं दूध यामध्ये टाकून आपल्याला या केकची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. तर मस्त तुम्ही पाहू शकता छान असं आपलं हे जे केकचं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. अगदी मस्त क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे. कुठेही गाठी वगैरे झालेल्या नाही आहेत, गुठळ्या झालेल्या नाही आहेत. तर तुम्ही इथे केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करू शकता. तर सर्वात शेवटी इथे मी 1 चमचा लिंबाचा रस टाकते. तर लिंबाचा रस टाकल्यामुळे अगदी छान असा स्पॉन्जी आपला केक तयार होतो. मस्त अशी केकला जाळी पडते. तर लिंबाचा रस टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हे जे बॅटर आहे ते केकच्या भांड्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला अगदी पटपट करायची आहे आणि मी गॅसवरती एक पातेलं देखील ऑलरेडी 10 मिनिटापूर्वी
प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. ते पातेलं देखील छान असं गरम झालेलं आहे. जर तुम्हाला कढईमध्ये हा केक करायचा असेल, तर कढईमध्ये देखील तुम्ही करू शकता. पण मी इथे पातेल्याचा आज वापर करणार आहे. सर्व बॅटर मी या केकच्या भांड्यामध्ये, कुकरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि 2 ते 3 वेळा आपल्याला हे जे भांडं आहे, ते व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे. जेणेकरून यामध्ये काही हवा भरली गेलेली असेल, तर ती निघून जाईल आणि लगेचच आपल्याला हे भांडं बेक करण्यासाठी ठेवायचं आहे. आणि हा केक आपल्याला अगदी लो गॅसवरती बेक करायचा आहे. हा जो केक आहे तो बेक होण्यासाठी 30 ते 40 मिनिटे लागतात. तर तुम्हाला वेगवेगळा हा वेळ लागू शकतो. तुम्ही कुठलं भांडं घेतलेलं आहे त्यावरती हे सर्व डिपेंड आहे. पण तरीसुद्धा एक 30 मिनिटांनी तुम्ही हा केक जो आहे तो चेक करू शकता की व्यवस्थित बेक झालेला का नाही आहे. तर 30 मिनिटं झालेली आहेत. मी आता हा केक पाहते तर हे पहा मस्त असा हा केक छान असा फुगलेला आहे. आणि आता आपण यामध्ये टूथपिक घालून बघूया. जर टूथपिक क्लीन निघाली म्हणजे हा आपला केक रेडी झालेला आहे. तर केक रेडी झाला आहे तुम्ही पाहू शकता. तर एकूण मला हा केक बेक करण्यासाठी 30 ते 35 मिनिटे लागलेली आहेत. तर आता हा केक आपण पूर्णपणे गार करून घेऊयात आणि नंतर हा डिमोल्ड करूयात. तर इथे मी एक जाळी घेतलेली आहे आणि आता तुम्ही पाहत आहात अजिबात मी इथे याच्या कडा वगैरे काही मोकळ्या केलेल्या नाही आहेत. नुसतं मी याला असं पलटी केलेलं आहे आणि लगेचच हा केक आपला डिमोल्ड झालेला आहे. मस्त सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार असा हा आपला चॉकलेट केक तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता. हा केक असाच जरी खाल्ला तरीही फारच अप्रतिम लागतो. पण आज आपण इथे यावरती एक चॉकलेटचं मस्त असं गनाश बनवून टाकणार आहे. तर डबल बॉयलर पद्धतीने आपल्याला हे जे मी डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेलं आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही डायरेक्ट हे जर चॉकलेट मेल्ट करायला ठेवलं तर ते जळू शकतं. त्यामुळे अशाच पद्धतीने चॉकलेट विरघळवून घ्या आणि यामध्ये 1 चमचा मी इथे हे बटर टाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. आणि हे जे डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेलं आहे मी ते व्यवस्थित विरघळून घ्यायचे. तुम्ही डेअरी मिल्क चॉकलेटच्या ऐवजी इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट जे येतं ते देखील वापरू शकता. तर हे पहा मस्त हे चॉकलेट विरघळायला लागलेलं आहे. व्यवस्थित असं छान असं मेल्ट होत आहे. तर चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं मी इथे दूध टाकते आणि दूध टाकून पुन्हा एकदा आपल्याला हे जे चॉकलेट आहे ते दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं हे चॉकलेटचं जे गनाश आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तर आता हे जे गनाश आहे ते आपल्याला अगदी गरम-गरमच या केकवरती ओतायचं आहे. तर चॉकलेटचं जे सिरप आहे किंवा आपण याला गनाश देखील म्हणू शकता, ते यावर केकवरती टाकल्यामुळे केकची चव अतिशय अजूनच छान होते. मस्त असा टेस्टी हा केक तयार होतो. चॉकलेट टाकल्यामुळे लहान मुलांना देखील हा केक फारच आवडतो. तर व्यवस्थित आपण हा जो केक आहे तो आता सेट करायला ठेवणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता एक 10 ते 15 मिनिटे मी हा केक असाच बाजूला ठेवला होता. तो आता आपण एका दुसऱ्या डिशवरती ट्रान्सफर करूया. तर अगदी मस्त मऊ, सॉफ्ट आणि स्पॉन्जी आपला हा चॉकलेट केक तयार झालेला आहे. तर अगदी छान असा केक दिसत आहे. यावरती आता आपल्याला हवा असल्यास तुम्ही आणखीन काही डेकोरेशन करू शकता. तर इथे मी थोडंसं चॉकलेट ग्रेड करून घेतलेलं आहे आणि ते बाजूनी असं मी याची बॉर्डर करून घेत आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हा केक सजवू शकता किंवा असाच देखील हा केक फारच भन्नाट लागतो. तर ही केकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि केक कसा झाला त्याचा मला अभिप्राय कळवायला विसरू नका. आजची केकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.